नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुणाकार एकदम सोप्या ट्रिकने कसा करायचा आणि तोही आपण वैदिक मॅथ्सची जी पद्धत आहे तर त्याप्रमाणे आपण करणार आहोत। चला तर मग जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओकडे बोलूया। तर बघा, वैदिक मॅथ्स जे आहे ते ती पद्धत आहे ती एकदम सोपी आहे मित्रांनो। वैदिक मॅथ्स प्रमाणे जर तुम्ही गणित शिकलात तर ते सुद्धा तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे। तर तीच पद्धत पाहून हा व्हिडिओ केलेला आहे। तर बघा, आता इथं आपण गुणाकारामध्ये एक्झाम्पल घेतलेले आहेत 34 गुणिले 26। 34 गुणिले 26। आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे। आता इथं आडव्या प्रकारे मांडलेला आहे, उभ्या प्रकारे नाही मांडलेलं, त्याप्रमाणे आपण याचा गुणाकार आडवाच करणार आहोत। आणि जर तुम्हाला ही ट्रिक समजली तर तुम्हाला इथं काहीही वेळ नाही लागणार हे उदाहरण सोडवायला। काय करायचंय बघा, इकडची पहिली संख्या आणि इकडची पहिली संख्या अगोदर या दोन्हीचा गुणाकार करायचा, या 3चा आणि या 2चा, बरोबर। 3 दोन्ही 6 झाले। पण जर तुमचं उत्तर एक अंकी आलं तर एक अंकी नाही मांडायचं तर 2 अंकी मांडायचं। आता 3 दोन्ही 6 आले ना, त्याच्या अगोदर 0 घ्यायचा आणि मग 6 लिहायचं। मग ते एक अंक कुठे पण येऊ दे, तर पहिल्यांदा येऊ दे किंवा इथं मध्ये येऊ दे, तर त्याच्या अगोदर 0 नक्की लिहायचा। त्यानंतर बघा, या दोन्हींचा करायचा गुणाकार, ही दुसरी संख्या आणि ही दुसरी संख्या इकडची। तर बघा, 4 सख्ख झाले 24, ते 24 इथे लिहायचे। ही झाली आपली पहिली स्टेप। याच्यामध्ये फक्त आपल्याला 2च स्टेप करायचे। ही झाली पहिली स्टेप। आता आपण दुसरी स्टेप काय आहे बघूया। आता या पहिल्या आणि या पहिल्या संख्येचा आपण गुणाकार पहिल्या स्टेपला केला। आता दुसऱ्या स्टेपला काय करायचं, या दोन्हींचा गुणाकार करायचा अगोदर, या 4चा आणि या 2चा गुणाकार करायचा। 4 दोन्ही झाले 8, ते आपण इकडे मांडू। बघा, 2 अंकीमध्ये मांडलं आपण। त्यानंतर या दोन्हींचा गुणाकार करायचा। 3 सख्ख किती, तर 18, 3 सख्ख 18, तर 18 आणि 8 झाले 26। आणि ते 26 कुठे लिहायचे बघा, इकडची संख्या सोडायची, ही संख्या सोडायची, ते 26 इथे लिहायचे मध्ये, बरोबर। आणि यांचं आपण ऍडिशन करायची। हे 4, 6 आणि 2 8, 6 आणि 2 8 आणि हा 0 म्हणजे 884 हे याचं आन्सर आलेलं आहे। तर बघा, एकदम सोप्या प्रकारे आपण हे आन्सर काढलेलं आहे। तर वैदिक मॅथ्सची जी पद्धत आहे मित्रांनो एकदम सोपी आहे। आपल्याला फक्त गणित येण्याची मतलब आहे, मग पद्धत कोणती पण असू दे, साधी आपली प्रॅक्टिकल मेथड असू दे किंवा वैदिक मॅथ्स असू दे किंवा आणखी कोणती ट्रिक असू दे, फक्त आपल्याला आल्याशी मतलब आहे। जेव्हा आपण हे असं पटकन गणित शिकतो मग आपल्याला बाकीचं काहीही शिकायची गरज नाही। आता बघा, 53 गुणिले 62 इथं हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे। सेम या प्रकारे आपण हे सोडवायचं आहे। आता काय केलं आपण, इथं अगोदर ही पहिली आणि ही पहिली यांचा गुणाकार केला, इकडे पण तेच करायचं। ही पहिली संख्या आणि इकडची पहिली संख्या यांचा आपण गुणाकार करू। 5 सख्ख झाले 30, ते 30 इथे लिहायचे। त्यानंतर 3 दोन्ही झाले 6। तुम्हाला आधी सांगितले मी, जेव्हा उत्तर एक अंकी येतं तेव्हा एक अंकी न लिहिता ते 2 अंकी मध्ये लिहायचं, म्हणजेच अगोदर 0 आणि मग 6 घ्यायचं, बरोबर। आता काय करायचं, आता या मधल्या दोन्हींचा आधी गुणाकार करायचा, या मधल्या दोन्हींचा आधी गुणाकार करायचा। साइन ट्रिक झाले 18, ते साईडला लिहूया आणि 5 दोन्ही 10 ते साईडला लिहूया। बघा किती सोपं आहे। आता हे किती झाले, 18 आणि 10 झाले 28। आता ते 28 कुठे लिहायचे, तर बरोबर मध्ये लिहायचे, इकडं पण नाही आणि इकडं पण नाही, बरोबर मध्ये 28 लिहायचे। आणि यांची आपण ऍडिशन करू, 6 8 2 आणि 3 म्हणजेच 3286 हे याचं आन्सर आलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला ही ट्रिक समजली तर एका सेकंदामध्ये तुम्ही आन्सर काढू शकाल। तर बघा, आता ही आपण 2 एक्झाम्पल बघितली, आता आपण आणखीन काही एक्झाम्पल बघूया। तर बघा मित्रांनो, इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 48 गुणिले 21। तर बघा, जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये करू शकता आणि तुमचा आन्सर बरोबर आहे का ते सुद्धा तुम्ही बघू शकता। बघा, आता आपण यांचा गुणाकार करूया। अगोदर ही पहिली आणि ही पहिली लक्षात ठेवायचं, आधी पहिल्या संख्येचा गुणाकार करायचा। तर बघा, 4 दोन्ही झाले 8, मग फक्त 8 लिहायचं का, तर नाही, तर 0 8 लिहायचं। त्यानंतर ही दुसरी आणि ही दुसरी, परत यांचा गुणाकार करायचा, 8 1 8, तर बघा आता 8 1 8, परत 0 8 लिहायचं।
त्यानंतर काय करायचं बघा, या मधल्या दोन्हींचा गुणाकार करा, 8 दोन्ही झाले 16 आणि या ही पहिली आणि शेवटची यांचा गुणाकार करा. तर बघा 4 एके 4 ते इथे लिहायचे, 16 आणि 4 झाले 20, ते 20 बरोबर मध्ये लिहायचे. बघा किती सोपं वाटतं. आता हे 8 0 8 आणि 2 10 0 1 चाल आणि 1 1008 हे याचा आन्सर आलेला आहे. तर बघा जी प्रॅक्टिकल मेथड आहे त्या मेथडने आपल्याला करायला खूप वेळ लागतो. तर तुम्ही कसं केलं असतं, 48 गुणिले 21, तर तुम्हाला या प्रकारे करायला लागलं असतं. अगोदर या 1 ने या दोन्हींना गुणायचं, परत या 2 ने या दोन्हींना गुणायचं. मग यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो. बघा 1 8 8, मग 1 4 4, मग तुम्हाला इथं परत खाली 0 घ्यायला लागतो. परत 8 दोन्ही 16 6 1 6 आला, 4 दोन्ही 8 आणि हे 1 9. मग अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे करायला लागलं असतं. 6 आणि 4 10, 0 1 इथं आला आणि हे 10. बघा 1008. तर या प्रकारे हे करायला लागलं असतं, पण ही पद्धत एकदम सोपी वाटते. आपण सगळ्या प्रकारे गणित शिकायचं म्हणजे आपल्याला अजिबात अवघड जात नाही. आता बघा 64 गुणिले 32, इथं ही संख्या आपण घेतलेली आहे. आता काय करायचं, पहिली आणि इकडची पहिली यांचा गुणाकार अगोदर करा, सायंत्रिक झाले 18. त्यानंतर दुसरी आणि दुसरी संख्या या दोन्हींचा गुणाकार करा, 4 दोन्ही झाले 8. मग फक्त 8 लिहायचं का? अजिबात नाही, तर 0 8 असे लिहायचं. त्यानंतर या मधल्या दोन्हींचा गुणाकार करा, तर त्रिकम झाले 12. त्यानंतर या संख्यांचा गुणाकार करा, साइन दोन्ही झाले 12 आणि 12 आणि 12 झाले 24. ते 24 कुठे लिहायचे, तर बरोबर इथं सेंटरला लिहायचे मध्ये, आणि फक्त यांचे आपल्याला ऍडिशन करायचे. 8 4 8 आणि 2 10 0 1 आला आणि 2 म्हणजे 2048 असे याचं उत्तर आलेलं आहे. तर तुम्ही जर हे शिकलात तर तुम्हाला हे पटकन समजणार आहे आणि पटकन येणार सुद्धा आहे. जर तुम्ही या वैदिक मॅथ्स प्रमाणे जर शिकलात तर तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही, एकदम सोपं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण यावर काही एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारच्या आणखीन एक्झाम्पलचा सराव सुद्धा करू शकता. आता एक उदाहरण तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही मला कमेंट करून त्याचे आन्सर तुम्ही मला सांगायचं आहे. बघा तुम्हाला इथे मी एक उदाहरण देणार आहे, तर त्याचं तुम्ही आन्सर मला सांगायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. समजा तुम्हाला मी संख्या दिली की 75 गुणिले, समजा 75 गुणिले आहे 25, तर तुम्ही याचा गुणाकार करून मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.